विधान परिषदेचा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने एखाद्या मागासवर्गीय माणसाला उमेदवारी दिली नाही। काँग्रेसने या ठिकाणी एका मागासवर्गीय माणसाला उमेदवारी दिली। माननीय प्रांताध्यक्षांनी त्याच्यामध्ये भूमिका घेतली, जिल्ह्यातल्या नेत्यांनी भूमिका घेतली आणि अशा प्रकारचा निर्णय हा काँग्रेस पक्षाने घेऊन साहेबराव कांबळे यांना उमेदवारी दिली। साहेबराव कांबळे हा लोकशाहीमध्ये जय पराजय होत असतो। हा जय पराजयाचा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे, प्रश्न आहे की लोकशाही जिवंत असली पाहिजे। आज या जिल्ह्यातला जो मतदार आहे, जे नगरसेवक आहेत, ते नगरसेवक आज आपल्या मताच्या अधिकारापासून ते वंचित राहिले, ही लोकशाहीची हत्या आहे। दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की काय या सरकारला, काय या आयोगाला घाई होती की तुम्ही मागच्या 3 वर्षात ही निवडणूक घेतली नाही। तुम्हाला आजच जेव्हा ज्या जिल्ह्यामध्ये आज ज्या जिल्ह्याची जी लोकसंख्या आहे याच्यामध्ये ग्रामीण लोकसंख्या ही 79% आहे आणि शहरी लोकसंख्या ही 21% आहे। तुम्ही 21% लोकांच्या लोकप्रतिनिधींचा समावेश करून निवडणूक घेता, तुम्ही 79% लोकप्रतिनिधींचा समावेश न करता ही निवडणूक घेता, तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण या सरकारला माहिती आहे की ग्रामीण भागातला माणूस या सरकारच्या विरोधामध्ये आहे, या सरकारच्या ज्या कृती आहे त्याच्या विरोधामध्ये हा ग्रामीण माणूस आहे, म्हणून त्याला मताचा अधिकार मिळाला नाही पाहिजे। या जिल्ह्यामध्ये शेड्यूल 5चा एरिया आहे, जो अनुसूचित 5 ज्याला म्हणतो, ज्या ठिकाणी या देशाचा सगळ्यात उपेक्षित माणूस राहतो, त्या उपेक्षित माणसाचा घटक, त्याचा मतदार या निवडणुकीपासून वंचित आहे। हा लोकशाहीवरती घाला आहे। त्याच्यामुळे छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला कोणाला पडायचं नाही आहे, परंतु हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि अशा प्रकारे कोणतं 3 महिने जर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर जर ही निवडणूक झाली असती तर कोणतं काही संवैधानिक संकट येणार होतं का? काय राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागणार होती का? काय होतं? परंतु हे जे सरकार आहे, हे सरकार भांडवलदारांचं सरकार आहे। या सरकारला केवळ त्या सभागृहामध्ये असे प्रतिनिधी पाहिजे की ज्यांना बटन दाबायचं काम केलेलं पाहिजे, त्यांना कोणते विचार नाही आहेत, त्यांना कोणतं काही नाही। कशा पद्धतीने पार्लमेंट चाललेलं आहे, कशा पद्धतीने विधानसभा लोकसभेमध्ये कारवाई होते, हे आपल्या सगळ्यांसाठी चिंता आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस ही सर्वांसाठी ज्या गोष्टीसाठी भांडण्याची गरज आहे, ज्या ठिकाणी सगळ्यात उपेक्षित माणसावर अन्याय होतो, त्याच्यासाठी भांडण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडी करणार आहोत। आज त्यांचा हे जे साहेबराव कांबळे यांनी कृती केली आहे, त्यांचा मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने त्यांचा जाहीर निषेध करतो। आणि त्यांनी ही लोकशाहीची कुचंबना केली आहे, काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केला आहे, महाविकास आघाडीचा विश्वासघात केला आहे, या सामान्य जनतेचा, या जिल्ह्याचा त्यांनी विश्वासघात केला आहे। त्यामुळे मी समस्त आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो।